अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 5 दिवसांचा ब्रेक घेतलाय। इराणच्या पॉवर प्लांटवर पुढचे 5 दिवस हल्ला करणार नाही हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले। होर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता, मात्र आता चर्चेची तयारी दाखवली आहे आणि इराण काय भूमिका घेतो याकडे आता जगाचं लक्ष लागलंय। पाहूया। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची भूमिका पुन्हा बदलली आहे। इराणच्या पॉवर प्लांटवर 48 तासात हल्ला करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला, मात्र आता ट्रम्प यांनी 5 दिवस इराणच्या पॉवर प्लांटवर हल्ला करणार नाही असं जाहीर केलं। 48 तासांचा अल्टिमेटम दिल्यामुळे मध्य पूर्वेतला तणाव टोकाला पोहोचला होता। त्यात इराण झुकायला तयार नाही, उलट होर्मुझ लॉक करण्याची धमकी इराणने दिली। त्यामुळे युद्धाची भीषणता अनेक पटींनी वाढण्याचा धोका निर्माण झाला। मात्र ट्रम्प आता 5 दिवसांचा ब्रेक घेत आहेत, त्यामुळे धोका तात्पुरता टळला। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात कोण जिंकेल हे अजून सांगता येत नाहीये, कारण बलाढ्य अमेरिका इस्रायलला इराणकडून जशास तसं उत्तर दिलं जात आहे। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर अली खामेनींचा मृत्यू झाला, मात्र त्यानंतरही इराणचा आक्रमक पवित्रा दिवसेंदिवस वाढत चाललाय। होर्मुझ उघडा नाही तर इराणच्या पॉवर प्लांटवर हल्ला करू असा पवित्रा डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला। परिणामी इराणनं होर्मुझ खुलं केलं नाही तर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। हल्ला झाला तर होर्मुझ कायमचा लॉक करू अशी कठोर भूमिका इराणने घेतली। संपूर्ण आठवडा इराणसोबत चर्चा सुरू ठेवू अशी सामंजस्याची भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली आहे। त्यामुळे निर्माण झालेला तणाव निवळतो का याकडे जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।